सो हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। अगर आप चैनल पे नए हो तो चैनल को दी सब्सक्राइब और वीडियो को दी लाइक। अभी मैं आपको लेके जाना हूँ विठल रुक्माई मंदिर, जो कि इस तरफ है। इधर जाने के लिए आपको सिंपली ब्रिज उतरना होगा। कुछ इस तरफ से आपको लेफ्ट आएगा। यहाँ से आपको स्ट्रेट जाना एकदम। ये आर्या बिल्डिंग है, इसके सामने सीधा जाना आपको। आपको और एक लेफ्ट आएगा, वो भी आपको लेफ्ट मारना है। यहाँ से फुल स्ट्रेट मारना है आपको। स्ट्रेट मारने के बाद राइट मारना है आपको एक। अगर आपको ऐसा समझ में नहीं आ रहा है तो आप किसी को पूछ सकते हो, या तो लिंक रोड से उतरने का आप रिक्शा कर सकते हो। 5 मिनट का ही रास्ता है वैसे तो, लेकिन आपकी जब में पैसा होगा तो डाल दीजिए पैसा। हो क्या घूमना ना पड़े ना यहाँ वहाँ। मैं तो आपको सजेस्ट करूँगा कि आप रिक्शा ही करो, बेस्ट रहेगा। ढूंढना ना पड़े आपको यहाँ वहाँ। यहाँ पे देखो मर्सिडीज, लैम्बोर्गिनी सब आपको दिख जाएगी। यहाँ से फुल स्ट्रेट सामने की ओर है। थोड़ा आराम से चिल्लत वगैरह कुछ नहीं है। सामने की ओर आपको दिख जाएगा येलो कलर का कुछ बैनर। तो मैंने अभी हम एंट्री करने वाले हैं। बहुत थक चुका हूँ मैं। तो फाइनली हम लोगों ने एंट्री कर चुकी है। आपको यहाँ पे पार्किंग फ्री मिलेगी, आप यहाँ पे पार्क कर सकते हो। कोई पार्किंग की तरह आएगा, बहुत बड़ा है। मेयर और दही में आपको दिख जाएगा ये बड़ा सा मंदिर, जो आप डेली देखते होगे, लेकिन कभी देख के सोचते हो कि हाँ क्या होगा इधर, अंदर जाके देखना चाहिए। इसलिए आपके लिए एक ब्लॉग बना रहा हूँ। हां तर चांगले आहेत सगळे। आता मला सगळे चांगलेच भेटत आहे, तर बघू पुढे। काका इकडे तर आता फायनली एंट्री करतो आतमध्ये। ते चप्पल काढण्यासाठी तुम्हाला ठेवलेलं आहे स्टँड, तुम्ही चप्पल काढून ठेवू शकता। खूप चांगला इंटरेस्ट बनवलं आहे, खूप छान आहे। स्ट्रक्चर तर खूपच मस्त आहे। आणि पिलर कोणता आहे काय माहीत नाही मला। तुम्हाला बघायला भेटेल सर्व देव आहे तिथे।
फायनली मी एंट्री करतो आहे. इथे तुम्हाला एक टेक्स्चर बघायला भेटेल या बिल्डिंगचं. खूप छान आहे. इथे कुठे कोणत्या फ्लोअरला काय आहे, वरती गॅरेज आहे, सर तुम्हाला बघायला भेटेल इथे. आणि आपण जेव्हा मीरा रोड आणि त्याच्यामध्ये आपण ट्रेनने फिरतो ना, तेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर दिसत. खूप छान आहे. कॅमेरामध्ये दिसत नसेल बट डोळ्यांनी बघायला खूप छान वाटतं. आणि देवाचं काहीतरी आहे वाटतं, त्याच्यामध्ये देव आतमध्ये बसलेले असतात. तैसं श्री काशीनाथ विठ्ठल रखुमाई मंदिर. एंट्रन्स केल्यावर तुम्हाला असं काही दिसतं मस्त पद्धतशीर. शंकर भगवान आहे आणि विठ्ठल आहे. खूप खूप छानसं असं दर्शन झालं आपलं. तुम्ही सुद्धा बघितलं असेलच. यात काही मी व्हॉईस एडिट करणार नाही असतो, कारण की ते मंदिर आहे. मंदिराचा हा बॅकग्राऊंड मी तो चांगला चालून टाकीनच, असं काही नाही. बघा छान विठ्ठलबा आणि इतर देव असं बसवले आहेत. आणि याच्या पहिले मग तुम्हाला काही असं भेटेल ते बघा. त्या साईडला आपण गेलो, ते बिल्डिंग ठिकाणी आपण एक शूट केला इकडचा. आपण तिकडे मग असे होतो आतमध्ये तिकडे आपण पार्किंगमध्ये आता तिथे सायकल आपली पार्क केलेली आहे त्या साईडला. खूप छानसं असं आहे. शांतता असं ठेवायचं म्हणून मी जास्त काही बोलत नाही आहे. तर खूप छान असं आपलं दर्शन झालेलं आहे. याचप्रमाणे आता आपण निघू बाहेर. 2-4 मिनटात बसतो आतमध्ये, थोडं शांत होतो, मग मी निघतो बाहेर. तिकडे विहीर होती काहीतरी वाटतं त्या साईडला. पक्षी आहे खूप सारे. आणखीन मला एक इथे वस्तू दिसली आहे, ती म्हणजे बघा फणस लागला आहे. म्हणजे इथे आंब्याचं हे बघा, इथे ते असं ना काळ्या कलरचं काय म्हणतात, मी नाव विचारलं ते सुद्धा इकडे. म्हणजे ते फळांचं झाड लावलं आहे त्या लोकांनी पूर्ण. फणस आहे. सो गाईज फायनली माझं दर्शन झालेलं आहे आतमध्ये. तर तुम्ही सुद्धा बघितलं आहे, खूप चांगलं दर्शन झालं आपलं. खूप छानसं टेक्स्चर लावलं आहे लोकांनी, खूप छान केलं आहे. मला आवडलं, खूपच आवडलं. सो गाईज तुम्हाला कसं वाटलं दर्शन, मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये.